साम टीव्हीच्या विशेष हॉट सीट या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या कार्यक्रमामध्ये आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी आहेत आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब, आपलं स्वागत आहे साम टीव्हीच्या या विशेष हॉट सीट कार्यक्रमामध्ये। महायुतीमध्ये शिवसेना भाजप या युतीमध्ये आरपीआय आलं म्हणून खऱ्या अर्थानं महायुती झाली। नंतर राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना आली, राष्ट्रीय समाज पक्षाला महादेव जानकरांचा। परंतु तुमच्या पाठीमागून जे पक्ष महायुतीमध्ये सामील झाले, मग शेतकरी संघटना किंवा जानकर, त्या दोन्ही पक्षांना अगोदर लोकसभेच्या जागा वाटपामध्ये जागा दिल्या गेल्या। कुठंतरी हे दोन पक्ष आल्यामुळे आरपीआयचं जे महत्त्व आहे महायुतीमधलं थोडं कमी झालं असं वाटतंय? नाही, असं काही म्हणता येणार ना। म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आपल्याला माहीतच आहे की गेली अनेक वर्ष 22-25 वर्षे शिवसेना बीजेपी एकत्रित होते आणि युतीच्या माध्यमातून ते या राज्यामध्ये काम करत होते, परंतु त्यांना मात्र सत्ता मिळत नव्हती। पण आपल्याला माहीत आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष शिवसेना बीजेपी सोबत आल्यानंतर युतीची महायुती झालेली आहे आणि आता राजू शेट्टी आणि महादेव जानकर या दोघांचे पक्ष या महायुतीमध्ये आल्यामुळं रिपब्लिकन पक्षाचं महत्त्व कमी होण्याचा प्रश्नच येत नाही आहे। कारण रिपब्लिकन पक्षाची वेगळी आयडेंटिटी आहे, रिपब्लिकन पक्षाची गावागावामध्ये मतं आहेत आणि जय भीमचा नारा देणारा हा जो आमचा कार्यकर्ता आहे, भीमसैनिक जो आहे, हा भीमसैनिक या महायुतीला सत्तेवर आणण्याच्या एका जिद्दीनं तो या मैदानात उतरलेला आहे। त्यामुळे आमचं महत्त्व कमीच झालेलं असं काय म्हणता येणार नाही। पण जागा वाटपामध्ये आरपीआयला एक जागा दिली गेली, ती सुद्धा शेवटी दिली गेली। नाही, जागा वाटपाच्या संबंधामध्ये एक तर सातारा जागा आम्हीच मागितलेली होती, त्यामुळे शिवसेनेनं सुरुवातीपासूनच ठरवलं होतं की सातारा जागा आरपीआयला द्यायची। पण आता जागा थोड्या कमी मिळाल्या, कारण आता हे दोन पक्ष आल्यामुळं आम्हाला ज्या 2 किंवा 3 जागा मिळणार होत्या, तर ती जागा आम्हाला एकच मिळाली, राज्यसभा मिळाली। त्यानंतर आम्हाला एक जागा मिळाली आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये एनडीए शिवाय देशाला पर्याय नाही आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीशिवाय या राज्याला पर्याय नाही आणि त्यामुळं आपणाला थोडं कमी जास्त प्रमाणामध्ये जरी जागा मिळत असल्या तरीसुद्धा ही महायुती टिकवणं ही जबाबदारी जशी शिवसेना बीजेपीची आहे तशी रिपब्लिकन पार्टीची सुद्धा ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे। आणि म्हणूनच जरी कमी जागा मिळालेल्या असल्या तरी उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याची भर काढलीच जाईल आणि त्याप्रमाणे आम्हाला सत्तेचा वाटा योग्य दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये नक्कीच मिळणार आहे। नक्कीच आठवले साहेब, त्याचबरोबर गेल्या आठवडाभरातले जर संदर्भ आपण पाहिले तर भाजप आणि शिवसेना युतीमध्ये कुठंतरी एक दरी निर्माण होण्याचा एक आभास त्या ठिकाणी निर्माण झाला होता। किंबहुना तशी वेळ सुद्धा आली होती, सामनामधून ज्या पद्धतीचे अग्रलेख येत होते, टेंगुळ आख्यानं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचं जर आपण पाहिलं तर कुठंतरी अजून सुद्धा मतभेद जरी संपले असले तरी मनभेद आहेत शिवसेना भाजपच्या नेत्यांमध्ये असं वाटतंय ना। तर ते जे दोघांमध्ये शिवसेना आणि या भाजपमध्ये अनेक वेळेला मतभेद झालेले आहेत। सामनातून ज्या वेळेला काही एखादी गोष्ट जर शिवसेनेला पटली नाही तर बाळासाहेब ठाकरे यांनी सामनांच्या अग्रलेखातून बातम्यांमधून बीजेपीवर अनेक वेळेला आरोप प्रत्यारोपही केलेले आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की अनेक वेळेला ही युती तुटते की काय, अशा पद्धतीची भावना किंवा अशा पद्धतीची लोकांच्या समोर परिस्थिती असतानाही अनेक वेळेला शिवसेना बीजेपीची युती तर तुटलेली नाही आहे आणि ज्याप्रमाणे हे दोन्ही काँग्रेसवाले हुशार आहेत त्यापेक्षा डबल हुशार हे शिवसेना बीजेपीवाले सुद्धा आहेत। कारण यांना माहीत आहे की दोघांनी एकत्र राहिल्याशिवाय सत्ता मिळणार नाही। जी सत्ता उद्या मिळायची आहे ती सत्ता मिळवायची असेल तर दोघांमध्ये भांडण चालणार नाही। आणि मला असं वाटतं की मनसेचा जो विषय आहे, मनसेचा विषय मागेच संपला होता। एक तर राज ठाकरे किंवा मनसेला महायुतीमध्ये येण्याचं आव्हान केल्यानंतरही राजने आपल्या भूमिकेमध्ये कधी बदल केला नाही आणि एकला चलो रे अशाच पद्धतीची भूमिका त्यांची सुरुवातीपासून राहिलेली असल्यामुळं ते आपल्या महायुतीमध्ये बीजेपीने प्रयत्न केल्यानंतर, उद्धवजींनी टाळे वाजवण्याची भूमिका मांडल्यानंतर, त्यानंतर माझा प्रखर विरोध असताना मी सुद्धा माझी भूमिका बदलली आणि 26 मेला मुंबईत झालेल्या कुर्ल्यातल्या एका सभेमध्ये मी अनाउन्समेंट केलेली होती की राज ठाकरे जर आमच्या महायुतीमध्ये येत असतील तर माझा विरोध अजिबात नाही आणि त्यानंतर सुद्धा त्यांच्याकडून पॉझिटिव्ह असा प्रतिसाद आलेला नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की
पुन्हा पुन्हा मनसेला आपल्यामध्ये घेण्याच्या संबंधातला विचार करणं काही बरोबर नाही आहे आणि त्यामुळं पुन्हा BJPच्या वतीनं या विषयावरती चर्चा होऊ नये असं मला वाटतं. त्यामुळे मी माझी भूमिका मांडलेली आहे की मनसेच आहे की खासदार निवडून येणार नाही, म्हणजे महायुतीमध्ये यायचं नाही आणि सांगायचं की आम्ही मोदींना पाठिंबा ते देणार आहोत. कधी ते विरोध करतात, कधी पाठिंबा ते देतात. त्यामुळे अशी त्यांची दुटप्पी भूमिका आहे, तर त्या भूमिकेला काय अर्थ नाही. त्यामुळे त्यांच्या पाठिंब्याची आम्हाला आवश्यकता अजिबात नाही. आणि आता उद्धवजींनी जी भूमिका घेतलेली आहे की महायुती न तुटता, परंतु जो विषय जो समोर आलेला आहे त्या विषयाच्या संबंधातली निगेटिव्ह भूमिका किंवा आम्हाला कुणाच्या दुसऱ्या भिडूची आता आवश्यकता अजिबात नाही. त्या भिडूला अनेक वेळेला आव्हान केल्यानंतर तो भिडू आमच्यासोबत येत नाही, तर मग त्या भिडूच्या मागे लागण्यात काय अर्थ नाही. आणि आता आम्ही 5 पांडव जे आहोत किंवा 5 जण आम्ही जे आहोत ते आमची ताकद मजबूत आहे, त्यामुळे आम्हाला आता कुणाची आवश्यकता नाही. तर आता या विषयावरती आता पडदा पडलेला आहे. आता मनसेला नुकतीच सर आपण उद्धवजींशी तासभर चर्चा केली. काय चर्चेमध्ये नेमका चर्चेचं स्वरूप होतं? नाही, उद्धवजींबरोबर चर्चा या विषयावरती तर झाली की आपली महायुती मजबूत राहिली पाहिजे. आपली महायुती मजबूत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. या दोन्ही काँग्रेसला धडा शिकवायचा असेल आणि महागाई आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र जर करायचा असेल किंवा भारत जो आहे तो भारत आपल्याला भ्रष्टाचार मुक्त आणि महागाई मुक्त करायचा असेल, दलितांवरचे अत्याचार थांबवायचे असतील, जर देशात आणि राज्याचं डेव्हलपमेंट करायचं असेल तर आपणाला NDA नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स NDA आणि महायुती राज्यामधली ही कसल्याही परिस्थितीमध्ये फुटता कामा नये. आणि त्यासाठी उद्धवजींनी मान्य केलं की आपणाला म्हणजे आपली महायुती आणि NDA आपल्याला मजबूत करायची आहे. आणि फक्त आता एवढंच आहे की आता आम्हाला त्या भिडूची आता अजिबात आवश्यकता नाही. अशा पद्धतीची भूमिका BJPने एकदा तरी मांडली पाहिजे आणि तशी ती त्यांनी मांडावी आणि मग एकदा आपल्या बाजावरती पूर्णपणे पडदा त्यांनी टाकलेलाच आहे. परंतु एकदा तो विषय संपला पाहिजे अशी भूमिका त्यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. आणि राज्यामध्ये संयुक्त दौरे, एकमेकांचे दौरे, एकमेकांच्या मतदारसंघामध्ये जाणं, प्रचार करणं, अशा पद्धतीच्या मुद्द्यांवरती आमची चर्चा झाली. त्याचबरोबर नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला येतील त्यावेळेला त्यांच्या कोणत्या सभांना आपण जाणं आवश्यक आहे किंवा अशा पद्धतीच्या अनेक विषयांवरती त्यांच्यासोबत चर्चा झाली. आपला जो अजेंडा आहे तो अजेंडा हा कसा दलित आणि सगळ्या महाराष्ट्राला अट्रॅक्टिव्ह करणारा कसा असला पाहिजे या संबंधामध्ये त्यांच्यासोबत चर्चा झाली. त्याचबरोबर या गारपिटीमुळं महाराष्ट्र सगळा शेतकरी आणि शेतमजूर सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यांना मॅक्झिमम मदत केंद्राची आणि राज्याची कशी मिळाली पाहिजे. त्याचबरोबर सेवाभावी संस्था, त्यानंतर काय उद्योगपती, व्यापारी लोक, या लोकांनी सुद्धा त्याला कशी मदत करणं अत्यंत आवश्यक आहे या संबंधामध्ये आमची चर्चा त्यांच्यासोबत झाली. नक्कीच महायुती अभेद्य आहे आणि 5 पांडव समर्थ आहेत सत्ता परिवर्तन करायला. 6व्या भिडूची गरज नाही असं म्हणतायत रामदासजी आठवले. ब्रेक नंतर पुन्हा आपण रामदास आठवले यांच्याशी हा संवाद सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी मी घेतो एक छोटीशी विश्रांती. शरद पवारांनी मला पाठवले कारण मी आहे आठवले. ते मी शरद पवारांचा मित्र आहे हे त्यांच्या मनामध्ये असेल तर चांगली गोष्ट आहे, पण मी त्यांचा पॉलिटिकल मित्र अजिबात नाही.